नमस्कार. चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माझ्यासोबत आहेत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ IVF सेंटरचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे सर. सर नमस्ते. त्याचबरोबर आहेत डॉक्टर ओंकार प्रवीण हेंद्रे सर. नमस्ते. मागच्या भागामध्ये आपण बघितलं की एखाद्या दाम्पत्याला जर का अपत्य होत नसेल तर त्यासाठी नेमकी काय अडचण आहे याबद्दल काउन्सिलिंग कसं केलं जातं आणि त्यानंतर काही टेस्ट ज्या असतात तर त्या डॉक्टर तुम्ही करायला सांगता आणि त्यावेळेला तुम्ही अनेक टेस्ट ज्या काही सांगितलेल्या होत्या तर त्यामध्ये दोन ह्याचा एक खास उल्लेख होता. एक होता तो म्हणजे लॅप्रोस्कोपी पद्धतीनं एक टेस्ट करायची असते आणि दुसरी म्हणजे हिस्ट्रोस्कोपी पद्धतीनं. तर त्याबद्दल थोडंसं आम्हाला डिटेलमध्ये सांगा ना. सर, आता लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी हे टेस्ट पण आहे, म्हणजे तपासणी पण आहे आणि उपचार पण आहे. अच्छा. आता दोन्हीपैकी पहिल्यांदा एक घेऊया, हिस्ट्रोस्कोपी घेऊया. हिस्ट्रोस्कोपीमध्ये आपण काय करतो की गर्भाशय जे आहे हे आतून जाऊन चेक करतो. म्हणजे ह्यासाठी कुठेही तुम्हाला टाके पडत नाहीत किंवा कुठेही वेगळं तुम्हाला काही म्हणजे भूक पाडून म्हणजे इन्सिजन घ्यायला लागत नाही. म्हणजे योनी मार्गातून आत जाऊन पिशवीच्या तोंडातून आत जाऊन पिशवीची पाहणी केली जाते. मग ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असू शकतात. आता योनी मार्गातून आत जाताना पिशवीचं तोंड दिसतं. त्या पिशवीच्या तोंडाला जर जखम असेल तर महाराष्ट्र शासनानं नवीन लसीकरण मोहीम सुरू केली आहे, HPV व्हॅक्सिन. हो. हां, मग त्या ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळं तिथे प्री कॅन्सरस लिजन किंवा कॅन्सरच्या आधीची एखादी सूज म्हणा किंवा एखादी रॅश किंवा काही लोकांना तिथे जखम झाली असू शकते. तर असं काहीतरी असू शकतं. मग हे हिस्ट्रोस्कोपीतनं तुम्हाला म्हणजे इवन बिफोर तुम्ही गर्भाशयात पोचण्याआधीच तुम्हाला हे दिसू शकतं. हे ऍक्च्युली सर्वायकल एक्झामिनेशन मधून सुद्धा कळू शकतं, म्हणजे आत लाईट टाकून बघताना. बट हिस्ट्रोस्कोपीतनं ते मॅग्निफाईड व्यवस्थित तुम्हाला दिसतं. मग हे करताना मग आत जाताना आता पिशवीच्या तोंडाला काही दाम्पत्यांना सर्वायकल स्टेनोसिस असतो, म्हणजे पिशवीचं जे तोंड आहे ते ब्लॉक झालेलं असतं काही कारणास्तव. म्हणजे आधी कधी गर्भपात झाला असेल किंवा आधी गर्भपात होताना कुठलं इन्फेक्शन झालं असेल किंवा काही लोकांना जन्मतःच काही प्रॉब्लेम असेल तर तिथे पिशवीचं तोंडातून पिशवीपर्यंत पोहोचता येत नाही. तो सर्वायकल स्टेनोसिस असतो. मग तो कळतो. मग हिस्ट्रोस्कोपिकली सीझर किंवा रिसेक्टोस्कोप वापरून आपण आतपर्यंत जाऊ शकतो. एक स्टेप आधी आता आपण गर्भाशयात पोचलो तर गर्भाशयात पोचल्यानंतर तसंच जर गर्भपात झाला असेल तर गर्भपात होऊन इन्फेक्शन होऊन तिथं गर्भाशय आत एकमेकांना चिकटून बसलेला असू शकतो. त्यामुळं शुक्रजंतूंना पण वर द्यायला जागा नाही आणि गर्भाला पण तिथं रुजायला जागा नाही. बरोबर. अशा दोन्ही गोष्टी होऊ शकतात. मग ही गोष्ट आपण हिस्ट्रोस्कोपिकली क्लिअर करू शकतो. ओके. त्यानंतर गर्भाशयाचा जो आकार आहे तो लहान असू शकतो, तो हिस्ट्रोस्कोपिकली आपण मोठा करू शकतो. टी शेप गर्भाशय म्हणतात त्याला. ते सुद्धा मोठं केलं जाऊ शकतं. सो ही एक तपासणी आहे. जर एखाद्या माणसाला तुम्ही आत गेला सगळंच नॉर्मल लागलं असं पण होऊ शकतं. बरोबर. पण ह्याच्यामध्ये तपासणी पण आहे आणि उपचार पण आहे. म्हणजे गर्भाशयाला पडदा पण असू शकतो, तो सुद्धा ह्याच्यातून कट करता येऊ शकतो. एखादा आत गाठ असेल, म्हणजे ज्याला आपण फायब्रॉइडची गाठ म्हणतो, पेडन्क्युलेटेड फायब्रॉइड, ते ह्याच्यातनं काढता येऊ शकतं. जर पॉलिप असेल तर त्याच्याशी ते सुद्धा म्हणजे ह्यातून काढता येऊ शकतं. आणि ह्या सगळी गोष्टी छोट्या भुलीमध्ये कुठलंही इन्सिजन न घेता, म्हणजे कुठलंही ट्रॉमा न करता, कुठलेही टाके न पडता हे करता येऊ शकतं. आणि ह्या म्हणजे ही तपासणी पण उपचार पण आहे. कारण कितीही केलं तुम्ही, अल्ट्रासाऊंड केला, MRI केला, CT केला, काहीही केलं तरी आत प्रत्यक्ष काय आहे हे कळू शकत नाही. आणि आता हे तंत्रज्ञान आहे की ज्यातून हे आपल्याला कळू शकतं. हा झाला हिस्ट्रोस्कोपीचा पार्ट. आता लॅप्रोस्कोपी म्हणजे आता बाबा लॅप्रोस्कोपी तज्ञ होता, बाबांनाच बोलत आहे. लॅप्रोस्कोपी म्हणजे खरोखर की नाही, हे म्हणजे दुर्बीण शस्त्रक्रिया जेव्हा सुरू झाली तर तेव्हा त्याचा सगळ्यात जास्ती उपयोग हा वंध्यत्वाची तपासणी, म्हणजे गर्भाची तपासणी, गर्भनलिकाची तपासणी, स्त्रीबीजांडकोशाची तपासणी, ह्या तपासण्या सगळ्यात सुरुवातीला सुरू झाल्या. आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये जसा व्हिडिओ लॅप्रोस्कोप आला
मॅग्निफिकेशन वाढलं. बरोबर. मॅग्निफिकेशन वाढल्यानंतर मग त्याच्यामध्ये सगळे दोष वगैरे दिसायला लागले. मला वाटतं गेल्या वेळेस आपण ट्युबरक्युलोसिसबद्दल सुद्धा हो बोललेलो हो आहोत. हो तर करत असताना काय आहे की हिस्ट्रो लॅप्रोस्कोपी ह्या दोन्ही सायमल्टेनियसली जर केल्या तर त्या एक दुसऱ्याला पूरक आहेत. पूरक म्हणजे कसे की समजा आता तुम्ही गर्भाशयात त्याने आता मग सांगितलं त्याप्रमाणे सगळं क्लिअर झालेलं आहे, पण अजून आपण गर्भनलिका कशी आहे कुठं बघितलेली आहे. बरोबर. तर गर्भनलिका कशी आहे बघण्यासाठी जेव्हा हिस्ट्रोस्कोपीच्या एका चॅनलमधून तुम्ही डाय इंजेक्ट जर केला तर तुम्हाला दोन्ही गर्भनलिकांमधून तो डाय आत आला पाहिजे. तर तो नाही आला तर त्याचा अर्थ असा आहे की मग किंवा अजून एक त्याला लिच विल्किन्सनचा कॅन्युला असतो, तो कॅन्युला बसवून किंवा त्यामध्ये कॅथेटर घालून म्हणजे गर्भनलिका शाबूत आहेत का नाही, म्हणजे त्या पेटंट आहेत का नाही, त्यातून डाय येतो का नाही हे बघावं लागतं. आणि समजा जर नसतील तर त्याच्यामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा उपचार पद्धती म्हणजे कशी ट्यूबल कॅन्युलेशन. म्हणजे हिस्ट्रोस्कोपीमधून त्याला एक ऑपरेटिंग चॅनल असतो, चॅनलमधून तुम्हाला समजा आता आपल्या एक साधं आपण नेहमीचं उदाहरण जर द्यायचं झालं तर कोणतीही समजा एखादी ड्रेनेजची पाईप जर चोकअप झाली त्यामध्ये आपण तार घालतो. बरोबर. तर तसं ही अशी सूक्ष्म त्याला कॅथेटर असतं आणि त्या कॅथेटरमधून ती टेरिमो वायर जाते. तो टेरिमो वायर ती बरोबर ते आपले हे काय समजा कुठे थोडं छोटा पडदा असला किंवा कुठेतरी ॲडेजन असली तर ते सगळे दूर करून बरोबर त्यातून गर्भनलिकेतून पोटामध्ये येते आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला डाय बरोबर पास होतो का नाही ते बघता येतं. म्हणजे हिस्ट्रो लॅप्रोस्कोपी ह्या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली करून ह्या गर्भनलिकेमध्ये जर हे असेल काय म्हणतात त्याला चोकअप झालेले असेल तर ते दुरुस्त करता येतं. पण हे दुरुस्त कधी करता येतं जर त्यातला जर काय ल्युमेन आहे म्हणजे त्याचं जे पोकळी आहे ती आहे, पण ते जर काय समजा इन्फेक्शन होऊन सॉलिड झालं असेल म्हणजे रॉड त्याचा जर झाला असेल तर त्याला तुम्ही म्हणजे असं काय हे करू शकत नाही, म्हणजे ड्रिल करून आर्टिफिशियल करू शकत नाही. कारण नलिकेचं जे काय म्हणजे आपलं जे आवरण आहे किंवा अस्तर आहे हे अतिशय मला वाटतं एकदा आपण ते डेलिकेट म्हणजे नाही डेलिकेट तर आहेच आहे, पण त्याच्यावरती ज्या काय सेल्स आहेत त्या सेल्सवरती सिलिया आहेत आणि त्या सिलियाचं मला वाटतं आपण एकदा सांगितलेलं आहे की ती जी क्रिकेटमध्ये ते अशी वेव आपण बघतो तशा वेव त्याच्यामध्ये येत असतात ज्या गर्भनलिकेच्या शेवटच्या फिमरेल एंडपासून गर्भाशयाकडे त्याचा म्हणजे तो असा आतल्या बाजूचा प्रवास तो झायगोट जो आहे गर्भ तयार झालेला झायगोट हा तो ढकलत आणण्यासाठी त्या सिलिया असतात आणि त्या सिलिया इतक्या सूक्ष्म असतात की त्या कुठल्याही साध्या इन्फेक्शनमुळे त्या डॅमेज होऊ शकतात. तर जर डॅमेज झालेली जर काय ट्यूब असेल तर तुम्ही कॅन्युलेशन करून किंवा ती पेटंट आहे किंवा त्याच्यामध्ये म्हणजे ती संपूर्ण डाय बाहेर आलेला आहे तुम्हाला डाय दिसेल, पण ती फंक्शनली ती ट्यूब होणार आहे का नाही हे गर्भधारणा झाल्यावरच तुम्हाला ते सिद्ध होऊ शकते. पण तरीसुद्धा जर ती म्हणजे अशी घट्ट झालेली जर नसेल हे पूर्ण पॅक झालेलं नसेल तर मग मात्र ते तुम्हाला तो टेरिमिओ वायर जाईल, तुम्हाला ते गर्भनलिका हे करता येईल आणि त्यानंतरसुद्धा गर्भधारणा बऱ्यापैकी पेशंटना 30 ते 35% ज्या लोकांचं ट्यूबल कॅन्युलेशन केलं असतं त्यांच्यामध्ये 30-35% पेशंटांमध्ये जर पहिल्यांदा आपण पाहिलं इवन एक्सरेमध्ये सुद्धा गर्भनलिका चोकअप आहेत असं जर दिसल्या तर त्या उघडण्यासाठी तुम्ही हे म्हणजे हिस्ट्रोस्कोपिक ट्यूबल कॅन्युलेशनचा हा प्रयोग तुम्ही निश्चित करू शकता आणि त्यात 30-35% त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळू शकते. नक्कीच. आणि हे हिस्ट्रो लॅप्रोस्कोपी सायमल्टेनियसली जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला ते फार इझिली करता येतं. दुसरा त्यातला मगाशी त्यांनी जो सांगितलं सेप्टम म्हणजे आत असला पडदा, ज्या वेळेस गर्भाशयाच्या आतल्या बाजूला पडदा असतो तेव्हा ते गर्भाशयावरून असं चपटं दिसतं. बरं. नॉर्मली आपलं पिअर शेप गर्भाशय आहे ना म्हणजे असं वरती गुंडगुळ असायला पाहिजे. तर जसा तुम्ही तो सेप्टम म्हणजे व्यवस्थित कट कराल आणि तो पूर्ण झाला की तो जो चपटा जो गर्भाशयाचा जो म्हणजे भाग आहे म्हणजे फंडस तो असा गोल झालेला म्हणजे असं घुमटासारखा दिसायला. म्हणजे हे सायमल्टेनियसली दोन्ही गोष्टी. आणि दुसरी गोष्ट तुम्ही जेव्हा सायमल्टेनियसली त्या दोन्ही गोष्टी पाहता तेव्हा खालून करत असलेली सर्जरी सीझरमुळं त्या गर्भाशयाला इजा पोचून म्हणजे आरपार परफोरेशन करण्याचे चान्सेस पण फार कमी असतात. बरोबर.
आता त्याचबरोबर मी सांगितलं ना की हे जे आहे म्हणजे आपल्या प्रजननासाठी लागणाऱ्या गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत, तर स्त्री बीजांड कोशामधून असणारे ओवरी म्हणजे ओवा म्हणजे अंडी, बरोबर. पुरुषाचे शुक्राणू, त्यांना जायचा असला तो मार्ग, वरती जाणारा तो मार्ग, त्या मार्गाबद्दल आता आपण बोललेलो आहोत. काही काही वेळेस त्या गर्भनलिकासुद्धा अशा कुठेतरी इन्फेक्शनमुळे चिकटलेल्या असतात. हे चिकटलेल्या असल्यामुळं ती वर उचलली गेल्यामुळं तिचा जरी ती पेटंट जरी तुम्हाला दिसली म्हणजे एक्सरेमध्ये, तरीसुद्धा तिचं इफेक्टिवली ती जेव्हा उचलली गेलेली असती तुमच्या प्रेशरनी तो डाय तो जाणार, जातो तिथपर्यंत. परंतु स्पर्म किंवा ओवम जो आहे झायगोट हा परत येणं म्हणजे फार कठीण असतं त्यात. म्हणून रिस्टोरिंग नॉर्मल ॲनाटॉमी जे आहे म्हणजे आतलं ह्याचं गर्भाशयाचं की जननेंद्रियाचं हे तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे स्त्रीबीज आहेत, शुक्राणू आहेत, तो मार्ग आहे आणि आतलं जे वातावरण आहे हे सगळं चांगलं करणं हे लॅप्रोस्कोपीच्या म्हणजे साह्यानंच तुम्ही करू शकता. काही वेळेस ओव्हरियन सिस्ट असतात, काही वेळेस डर्मॉइड सिस्ट असतं, काही वेळेस एंडोमेट्रिओमा म्हणजे चॉकलेट सिस्ट ऑफ ओव्हरी असते, बऱ्याच वेळेस एंडोमेट्रिओसिस असतं की ज्या एंडोमेट्रिओसिसमुळं संपूर्ण हे आहे तो काय म्हणतात त्याला पेल्विस असं फ्रोझन झालेलं असतं. बरोबर. हे सगळं काही तुम्ही त्या लॅप्रोस्कोपीद्वारे म्हणजे उपचार पद्धतीने करू शकता. म्हणजे दुर्बिणीतून लॅप्रोस्कोपीतून तुम्ही अवलोकनसुद्धा करू शकता आणि त्याचबरोबर उपचारसुद्धा करू शकता. म्हणून आपल्या पहिल्या ज्या काय टेस्ट होत्या त्या टेस्ट फक्त होत्या, ह्यात टेस्ट आणि उपचार. पण आता हे झालं तुम्ही रिस्टोरेशन ऑफ नॉर्मल ॲनाटॉमी म्हणजे त्या ॲनाटॉमीला म्हणजे पूर्ववत तुम्ही केलेलं आहे. बरोबर. आणि पूर्ववत केल्यानंतर मग मात्र तुम्हाला मग आता एवढं केल्याने सगळं झालं असं नाही होत. तर त्यानंतर मात्र तुम्हाला हे स्त्रीबीज निर्मिती, मग त्यानंतर त्यांचं समागमाचं म्हणजे वेळ, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मग तुम्हाला पुढची त्यांना म्हणजे त्यांना प्रोटोकॉल्स त्यांना द्यायला लागतात, कालावधी म्हणजे त्यांना उपचार करायला लागतात. हे फक्त आणि कसं आहे की काही वेळेस आपण ऐकलं आहे की म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरिन डिसीज, तर पॉलिसिस्टिक ओव्हरिन डिसीजला लॅप्रोस्कोपिक ओव्हरिन ड्रिलिंग करता येतं. अच्छा. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की मी आता ड्रिलिंग केले 1 वर्षापूर्वी आणि माझं सगळं ओके झालं असं नाही. कारण ह्या ड्रिलिंगचा त्या पॉलिसिस्टिक ओव्हरीवरती 9 महिन्यापर्यंतच म्हणजे त्याचा इफेक्ट राहतो आणि 9 महिन्यानंतर ते पुन्हा पूर्वपदावर येतं. तर त्यामुळं जेव्हा तुम्ही दुर्बीण शस्त्रक्रिया करून घेता तेव्हा लवकरात लवकर लगेच म्हणजे ते संपल्याबरोबर म्हणजे पुढचा जेव्हा डॉक्टर तुम्हाला सांगतात की आता आपल्याला इथून पुढची ट्रीटमेंट करायला पाहिजे आहे म्हणजे ओव्ह्युलेशन इंडक्शन, नंतर फॉलिक्युलर स्टडी, ह्या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर करून म्हणजे हा जो इफेक्ट आहे 9 महिन्याचा म्हणजे रिस्टोरिंग नॉर्मल ॲनाटॉमी, एंडोमेट्रिओमा किंवा ह्याचा पॉलिसिस्टिक ओव्हरिन डिसीज, ह्याच्यावर केलेले उपचार, याला जर काय तुम्हाला पूरक अशी ट्रीटमेंट जर मिळाली तर गर्भधारणा होणं हे परत सोपं असतं. नक्कीच. आत्ता आपण घेतो आहोत एक छोटासा ब्रेक नंतर पुन्हा हाच विषय आपण कंटिन्यू करत आहोत. आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र. आजाराची लक्षणं, खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून. आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना. या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी IVF म्हणजे काय, संतुलित आहार कसा असला पाहिजे, फायब्रॉइड म्हणजे काय, 2 सीझर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते, लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची, या सर्वांविषयी संपूर्ण माहिती. आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी 7:30 वाजता 532 क्रमांकाच्या बी चॅनलवर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं की उपचार पद्धती जशी आहे म्हणजे तपासणी जशी आहे त्याचबरोबर ती उपचार पद्धतीसुद्धा आहे आणि यातून बरेचसे प्रॉब्लेम्स जे आहेत ते आपल्याला कळू शकतात आणि साधारण कालावधी किती आपला ह्याच्यामध्ये जाऊ शकतो याबद्दलही डॉक्टर तुम्ही सांगितलं की या सगळ्या गोष्टींच्याबद्दल. मला डॉक्टर तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की ह्या पद्धतीचं म्हणजे पहिल्यांदा काउन्सिलिंग झालं, त्याच्यानंतर काही टेस्ट झाल्या, त्याच्यानंतर ही काही उपचार पद्धती आणि टेस्ट अशी ही एक पद्धत झाली, याच्यानंतर पुढं काय होऊ शकतं? आता
आपल्या पेशंटची डायग्नोस्टिक हिस्टोलॅप्रोस्कोपी झाली असं आपण आता समजूया. आता बाबांनी सांगितलं असं की जर समजा तिला पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज असेल तर पुढे तिनं चान्स आता ह्या ऑपरेशन नंतर लगेच घेणं गरजेचं आहे. बरोबर, कारण 9 महिन्याचा कालावधी 9 तुम्ही महिन्यात सांगितलेला हां. होता. मग त्यामुळं आता आपण इतके दिवस आपण फक्त गोळ्या देऊन बघत होतो, हे करत होतो. आता गोळ्या आणि सायमल्टेनियसली मॉनिटरिंग, हं. म्हणजे स्त्रीबीज निर्मितीसाठी पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून 6व्या दिवसापर्यंत काही गोळ्या द्यायला लागतात. मग त्या गोळ्यांनी त्या स्त्रीवर त्या गोळ्यांचा इफेक्ट होऊ शकतो. मग त्या गोळ्यांचा जर इफेक्ट होत नसेल तर मी इंजेक्शन हॉर्मोन्स द्यावे लागतात. मग हॉर्मोन्समध्ये प्रत्येक ठिकाणी स्टेप आहे की पहिल्यांदा तुम्ही गोळी देऊन बघणार, मग त्या गोळीबरोबर एखादी गोष्ट ॲडिटिव्ह, म्हणजे दुसरी गोळी, तिसरी गोळी, असं स्टेप वाईज यू हॅव टू इंड्यूस हर. बरोबर. म्हणजे स्टेप वाईज तुम्ही पुढे पुढे जाणार की ह्या महिन्यात हे देऊन बघायचं, पुढच्या महिन्यात पुढची गोळी, और त्या दोन्ही गोळ्यांनी इफेक्ट येत नसेल तर मग इंजेक्शन. हं. असं करून पहिल्यांदा ही इंजेक्शन्स आणि गोळ्या पाळीच्या सुरुवातीला द्यायच्या आणि मग हळूहळू ती जी काही अंडी आहेत, त्या अंडी ज्यात तयार होतात ती फॉलिकल्स आहेत ओव्हरीमधली, जे आपण अल्ट्रासाऊंडद्वारे पाहू शकतो. त्यांच्यावर लक्ष ठेवून ती साधारणतः एक 18 ते 20 mm हं. या डायमीटरची झाली की मग अंड फुटायचं इंजेक्शन द्यावं. ओके. आणि मग ते अंड फुटायचं इंजेक्शन दिल्यानंतरच्या काळात तुम्ही त्या दाम्पत्याला समागम करायला सांगू शकता. किंवा मग जर समजा म्हणजे हा जो काही आपण करतोय हे सगळं, हे 3-4 महिने आपण करू शकतो. कारण नॅचरली सुद्धा आपण जेव्हा सुरुवातीला हा टॉपिक घेतला तेव्हा मी तुम्हाला हे सांगितलं की एका वर्षात जर एक दाम्पत्य जर व्यवस्थित त्यांच्यामध्ये संबंध होत असेल तर प्रेग्नन्सीचे चान्सेस 85%. बरोबर. सो प्रत्येक महिन्याला काही कोणी प्रेग्नंट होणार नाही आहे. जरी सुद्धा आम्ही गोळ्या देऊन सुद्धा अंडी जरी तयार केली तरी प्रत्येक महिन्याला इफेक्टिव्हनेस समवेअर अराउंड 10 to 15% होईल. बरोबर. आणि मग ह्याच्यासाठी मग आणि ह्या महिन्यात घेतलेले जे औषध असतं ह्याचा इफेक्ट सो लॉंग लास्टिंग असतो. हं, हं. म्हणजे जी अंडी तयार होण्यासाठी ह्या महिन्यात रिक्रूट झालेली असतात ती ह्याच महिन्यात डेव्हलप होतील असं काही नाही, ती पुढं पण होऊ ती शकते. पुढं पण होऊ शकतात. त्यामुळे ही जी ट्रीटमेंट एकदा सुरू केली की एक 4 ते 6 महिने कंटिन्युअस ट्रीटमेंट घेतली हं. तर इफेक्टिव्हनेस हा सुपर ॲडिटिव्ह असतो. म्हणजे 1+1 2च्या जागी 1+1 11 होऊ शकतो. 11 होऊ शकतं. मग त्यामुळं मग हे फॉलिक्युलर मॉनिटरिंग, फॉलिक्युलर स्टडी करून त्यावेळेला तुम्ही त्यांना म्हणजे रिलेशन ठेवायला सांगता. आणि मग देन यू सी की म्हणजे 4-5 महिन्यातसुद्धा जर नाही झालं आणि धातू पण ठीक असेल तर आपण मग IUI म्हणून एक हे आहे की इट इज म्हणजे डायरेक्ट IVF मध्ये उडी न मारता हं, हं. जो नवऱ्याचा जो धातू आहे हं. त्यातल्या शुक्राणूंना कॅपॅसिटेट, म्हणजे त्यांना त्यातले फक्त पॉवरफुल शुक्राणू त्यांना व्यवस्थित प्रकारे एनर्जी, म्हणजे तो मीडिया आपण त्यांना देतो, हं. ती व्यवस्थित एनर्जी देऊन डिरेक्टली गर्भाशयात सोडायची. अच्छा. हं. म्हणजे जे शुक्राणू योनिमार्गात असतात मग तिथं ते कॅपॅसिटेट होतात. मग तिथला जो काही लोकल फॅक्टर जर समजा असेल हं. किंवा शुक्राणू काउंट चांगला असेल बट मोटिलिटी जरा कमी असेल तर ह्यांना काय म्हणतात त्यातले जे निवडक आणि चपळ शुक्राणू घेऊन ते गर्भाशयात सोडायचे. बरं. आणि हे बरोबर फॉलिक्युलर स्टडी करून ज्यावेळेला ते अंड फुटतं त्यावेळेला ते टाईम करायचं. हं. म्हणजे दोन्ही गोष्टी एका वेळेला झाल्या पाहिजेत की अंड सुटणं आणि IUI. बरोबर. आणि मग ह्या IUIच्या द्वारे तुम्ही अजून एक 2-3 महिने प्रयत्न करू शकता. म्हणजे डिरेक्टली डायग्नोस्टिक नंतर किंवा डिरेक्टली कुठल्याही उपचारानंतर IVF वर उडी मारण्याच्या आधी हे काही मधले हा एक स्टेप मधले आहे हे काही स्टेप्स आहेत ह्या करणं गरजेचं ह्या आहे. करणं गरजेचं आहे. कारण डिरेक्टली कुठलाही पेशंट आलं की आजकाल आता म्हणजे काय कोपऱ्यावर IVF सेंटर झालेली आहेत आणि त्यांच्याकडे एक म्हणजे आमच्याकडे तर म्हणजे मी आणि बाबा सिमेन सॅम्पल म्हणजे काय म्हणतात त्याला धातूचं सॅम्पल जे काही येतं हे स्वतः बघतो आम्ही. हं, हं. मायक्रोस्कोप खाली लावून स्वतः ते 2 तासाच्या आत पाहायचं असं 2 तासाच्या आत आम्ही स्वतः बघतो. आम्ही नसेल तर आमचे टेक्निशियन त्याचा व्हिडिओ काढून ठेवते की ते कसं त्यांचं काउंट मोटिलिटी आहे. आणि
ही जी कोपऱ्यावर जी उभारलेली आय व्ही एफ सेंटर्स आहेत त्यांच्यामध्ये एक नवीन प्रकारे कॉम्प्युटर असिस्टेड सीमेन अनालिसिस कासा, हो हो त्याचा रिपोर्ट खूप सुंदर येतो, फोटोज येतात, हे येतात, पण काय अनालिसिस होतो मला माहित नाही, कारण की सगळ्यांच्याच धातूमध्ये असे प्रॉब्लेम्स त्यांना सापडतात की त्याच्यातून प्रेग्नन्सी होऊच शकत नाही. ओ डायरेक्ट आय व्ही नाही एफ. तर त्याचं हे आहे, तुम्ही नेहमी आम्हाला जे वाचायला त्याचं मिळतं नाव ते तुम्ही असं आहे. कासा सांगितलं. कासा machine चं नाव. मशीन आहे. हां. तर त्याचा रिपोर्ट जो येतो तो ऑलिगो अस्तेनो टेराटो झूस्पर्मिया. अच्छा. ऑलिगो म्हणजे कमी, म्हणजे त्याची संख्या कमी. ऑस्ट्रिगो अस्तेनो म्हणजे त्याला मुवमेंट काय नाही आहे, म्हणजे त्याचा चपळता चपळता नाहीये. नाही. टेराटो म्हणजे त्याचे हेडमध्ये डिफेक्ट आहे, टेलमध्ये डिफेक्ट आहे, बॉडीमध्ये डिफेक्ट आहे. काय की ते असा जर रिपोर्ट मिळाला ना तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे त्या नवऱ्याचं डिमॉरलायझेशन होतं. हा मी तेच म्हणणार होते की असे रिपोर्ट्स वाचल्यानंतर कुठल्याही पुरुषाला त्याचं मोरल संपणार तिथं. मग आता त्यात म्हणजे त्याला ते काउन्सिलिंग करणं सोपं जाते. काउन्सिलिंग करणं सोपं म्हणजे कसं की आता तुझ्या स्पर्ममध्ये प्रॉब्लेम आहे, आता अच्छा अशा मग पद्धतीनं counseling की IVF का करा याबद्दल. हां त्यातले चांगले आपण स्पर्म फक्त शोधूया आणि ते काय फार लागत नाहीत, 8 ते 10 लागतात. IVF ला खरंच 8 ते 10 लागतात, मग तेवढे आपल्याला मिळू शकतील. म्हणजे ह्या रिपोर्टवरून IVF होऊ शकते. खरं बाकीची नॉर्मल गर्भधारणा होणं आणि हे करणं काय म्हणतात त्याला म्हणजे IUI करणं याचा काय फारसा काय हे येणार नाही. आधीच पेशंट ह्या सगळ्या इन्फर्टिलिटीच्या त्रासानं त्रासामुळं म्हणजे काय, कारण इन्फर्टिलिटी मनानं थोडं खचलेले तसं असतात. बघायला तुम्हाला सोशल प्रॉब्लेम आहे ना. त्या स्त्रीला कुठे समारंभात मिसळून घेत नाहीत, काही वेळेस म्हणजे समजा ते बारशाला बोलवत नाहीत किंवा अशा म्हणजे इट्स अ सोशल प्रॉब्लेम. ती मनाने खरोखरच खचलेली असते. खरंय. आणि जेव्हा आता ही खचलेली आहेच, पुरुष काही त्या मनानं खचलेले नसतात, पण असा रिपोर्ट त्याला मिळाला की त्याला पण पहिलीच तो लगेच बॅकफुटर येतो. खरंय. मग तेवढं तुम्ही काय म्हणता ते करूया. हे तुम्हाला सांगतो की नाही की थर्ड पार्टी Opinion हे नेहमी. ओपिनियन घेणं फार गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा कुठला असा रिपोर्ट येतो म्हणजे ऑलिगो अस्टेनो टेराटो झूस्पर्मिया, प्रत्येक रिपोर्ट जवळजवळ तसाच असतो. म्हणजे नॉर्मल रिपोर्ट काय दिसत नाही. तर त्याशिवाय तुम्हाला डिमॉरलायझेशन करून त्याला IVF मध्ये घालताच येत नाही ना. मग हे तुम्हाला सांगतो की नाही की माझं आता थोड्याच म्हणजे कोल्हापूर मेडिकल असोसिएशनमध्ये एक आता लवकरच ते लेक्चर आहे त्याच्यावर. म्हणजे हे पॅराडॉक्स म्हणजे काय, विरोधाभास काय की म्हणजे हे वरदान आहे शाप की IVF, वरदान ज्याला शाप आपण की वरदान आहे, वरदान आहे की गॅम्बल. अच्छा म्हणजे अशा जुगार. अर्थानं दोन्ही अर्थानं. शाप नाही येतो, जुगार आहे. आणि हा जुगार हे प्रलोभनं दाखवून जुगार म्हणजे खेळवायला नाही पाहिजे. कारण काय मान्य आहे की आत्ताच्या ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये लाईफस्टाईल बदललेली असल्यामुळं परत त्यांचे ह्या पर्यावरणाचे होणारे दुष्परिणाम आणि त्याचबरोबर आपण खात असलेला आहार, अन्न ह्याच्यामध्ये होणारा म्हणजे ॲडल्ट्रेशन, त्याचबरोबर पाण्यात होणारे म्हणजे हे सगळे adulteration केमिकल्स आहे. सगळे मिसळलेले. श्वासामध्ये घेणार हे याच्यामुळं आपल्या शरीरामधले जे सगळ्यात नाजूक गॅमेट सेल्स आहेत म्हणजे स्त्रीबीज आणि पुरुषांचे शुक्राणू ह्याच्यावर खूप खूप परिणाम झालेला आहे. आणि आता तर वॉर वगैरे त्याच्यामुळे तर म्हणजे आणखीन वातावरण बिघडणार आहे. तर या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला ना तर तेव्हा त्याचे दुष्परिणाम झालेले आहेतच, पण तरीसुद्धा म्हणजे अजून त्या टोकाला जाऊन पोचलेले नाहीत की प्रत्येक पेशंट जो इन्फर्टिलिटीचा आहे त्याच्यामध्ये असे स्पर्म भेटावेत असं नाही. तर स्त्रीची हे काय म्हणतात त्याला कंडिशन कशी आहे ही आपण क्युअर केलेली आहे, पण तिला जास्ती काउन्सिलिंग IVF दृष्टिकोनातून करता येत नाही. कधी करता येईल, जेव्हा त्याचे प्रीमॅच्युअर ओव्हरियन फेल्युअर आहे किंवा म्हणजे ते स्त्रीबीज निर्मिती होत नाही आहे किंवा दुसरी गोष्ट म्हणजे गर्भनलिका दोन्ही बाजूच्या हे आहेत म्हणजे चोकअप आहेत. तर आता आपण जे काय म्हणजे ट्रीटमेंट जो विचार करत आहोत म्हणजे लॅप्रोस्कोपी हिस्ट्रोस्कोपी केल्यानंतर तर ती म्हणजे इट इज म्हणजे कोणतंही कारणविरहित वंध्यत्व आहे बरोबर. की त्यामध्ये कुठलंही तुम्ही आता एखादं म्हणजे कारण म्हणजे बायलॅटरल ट्युबल ब्लॉक दोन्ही गर्भनलिका चोकअप आहेत
किंवा स्त्रीबीज निर्मिती म्हणजे अगदी स्ट्रिक ओव्हरी की त्यातून आता प्रीमॅच्युअर ओव्हरीन फेल्युअर झालेलं आहे, असं काहीही नसताना म्हणजे ओव्हरी चांगले आहेत, ट्यूब चांगले आहेत, गर्भाशय चांगलं आहे, शुक्राणूची संख्या चांगली आहे. तर त्या शुक्राणूची संख्या जेव्हा चांगली आहे हे सगळं असेल तेव्हा त्यांनी मगाशी जे काय प्रोटोकॉल सांगितले म्हणजे ट्रीटमेंट करायचे, म्हणजे टॅबलेट्स, मग त्यानंतर इंजेक्शन, हो. त्यानंतर IUI, या सगळ्या प्रणाली पहिल्यांदा वापरून बघितल्या पाहिजेत. ह्या कधी? तर त्या स्त्रीचं वय जर 35 वर्षाच्या आत आत असेल असेल तर. कारण 35 वर्षाच्या जवळपास तुम्ही गेला की तुम्हाला आता कालावधी फार थोडा राहिलेला आहे. मग तिथं काही गोष्टी म्हणजे काही ह्या मी स्किप करून पुढं पुढं जावं लागतं. बरोबर. मग आता IUI झालं आणि सुपर IUI सुद्धा त्यात करता येतं. तर अच्छा, माझं super ह्या IUI म्हणजे काय? सुपर IUI आता सांगेल की तो. तर त्यात असं आहे की माझं एक सगळ्यांना एक खरोखर हे आहे की मी सगळ्या म्हणजे माझ्या पेशंटांना सुद्धा जेव्हा कुठलीही गोष्ट समजा की हे तुला ऑपरेशन करायला लागतं असं सांगतो तेव्हा त्याला मी स्पष्टपणे सांगतो की यू टेक अनदर ओपिनियन. आमच्या स्वतःच्या पेशंटाला आम्ही सांगतो मग अरे भाजी मेथीची 10 रुपयाची पेंडी घेताना तू आपण 2 ठिकाणी विचारतो, 4 4 ठिकाणी ठिकाणी 5 ठिकाणी कुठली मेथीची पेंडी चांगली आहे, गोल पानं कुठली आहेत हे सगळं बघतो 10 रुपयाच्या पेंडीला. आज तर तुझं स्वतःचं शरीर एखाद्या डॉक्टरच्या सांगण्यावरून तू मी त्याच्या ताब्यात देतो, त्याचा सगळा जीव तू ताब्यात देतो आहेस, तर तो पुढं सांगणारा डॉक्टर हा खरं बोलतो आहे का नाही ह्याची खात्री करायला काय हरकत आहे. तर तसं हे काय ते ऑलिगो अस्टेनो टेराटो झूसपर्मिया दे शुड गो फॉर थर्ड अंपायर. म्हणजे दुसऱ्या IVF सेंटरकडे पण जायचं नाही. पॅथॉलॉजी करणारी या गावामध्ये जेन्युइन माणसं खूप आहेत की जे तुम्हाला खरोखर हे काय म्हणतात त्याला स्पर्म काउंट म्हणजे चांगला आहे की नाही, त्याची चपळता चांगली आहे की नाही हे सगळं प्रामाणिकपणे सांगणारी माणसं आहेत. त्यांच्याकडनं एकदा खात्री करून घ्यावी आणि त्यांच्याकडनं खात्री करून जर झाली ना मग त्यात जर त्याप्रमाणे असेल तर मग मात्र तुम्ही IVFचा रस्ता पकडायला काय हरकत नाही. पण ती स्टेज आत्ताच्या समाजामध्ये त्या पुरुषांमध्ये अजूनपर्यंत फार म्हणजे मोठ्या प्रमाणात झाली आहे असं काही नाही आहे की ज्या प्रमाणामध्ये IVF प्रमोट केलं जातं या तेवढी हे कारणासाठी झालेली नाही. तेवढी झालेली नाही आहे. तर त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की मी तुम्हाला सांगतो ना की टेक सेकंड ओपिनियन, टेक थर्ड ओपिनियन, काय प्रॉब्लेम नाही. आणि काय फक्त तुम्हाला सिमेन एक्झामिनेशन करायचं आहे मग त्यामुळं करायला काहीच हरकत नाही. आणि ते जर नॉर्मल असेल तर तुमच्या या दुसऱ्या ज्या प्रणाली आहे त्या प्रणालीद्वारे तुम्हाला गर्भधारणा निश्चित होऊ शकते. होऊ शकते. खरं आहे. आत्ता डॉक्टरांनी जसं सांगितलं की तुमच्या मनात जर का शंका आली तर तुम्ही थर्ड ओपिनियन जरूर घ्या, कारण ते तुम्हाला पुढं जाऊन काही ना काहीतरी चांगला मार्ग दाखवणार आहे. शंका यायची गरजच नाही. टेक थर्ड ओपिनियन कंपल्सरी. सेकंड ओपिनियन, थर्ड ओपिनियन शंका आणायचं कारण जेव्हा असा रिपोर्ट तुम्हाला मिळतो तेव्हा थर्ड ओपिनियन जरूर घ्या. हो. आणि मगाशी जसं बोलणं झालं की सुपर IUI म्हणजे नेमकं काय आहे तर ते आपण जाणून घेऊया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.